Good morning, students. Myself, Dr. Yogesh Pating, Assistant Professor in Commerce, GS College of Commerce, Varda. Today we are discussing a new point. The title of this point is Importance of Business Ethics. Unit number 4, International Business Environment, MCOM second year, 4th semester. व्यवसायामध्ये एथिक्सची गरज काय आहे, का आहे, त्याचं काय महत्त्व आहे, ते आपल्याला इथे पाहायचं आहे. एथिक्स म्हणजे आपण याला म्हणू शकतो की एक योग्य संस्कार किंवा योग्य मार्गाने बिझनेस करणे, किंवा आपण एक त्याला अजून एक म्हणू शकतो की एक चांगली इमेज, चांगली प्रतिमा, हे सर्व बनवण्यासाठी आणि हे सर्व व्यवसायामध्ये करण्यासाठी हे ॲक्च्युली त्या व्यवसायाचे एथिक्स असतात. की मी कोणाला लुटणार नाही, किंवा मी जास्त नफ्यासाठी काम करणार नाही, समाजाप्रती माझं योगदान मला द्यायचं आहे, माझी काही जबाबदारी आहे. जेव्हा ह्या सर्व घटकांना घेऊन, किंवा ह्या सर्व अनुभवांना घेऊन, किंवा ह्या सर्व एक संवेदनांना घेऊन तो व्यक्ती व्यवसाय करतो, इट मीन्स दॅट ही इज हॅव्हिंग सम बिझनेस एथिक्स, ही हॅज सम एथिक्स इन हिज बिझनेस ऑर हर बिझनेस. So why there is the importance of business ethics, that thing we have to discuss in this particular lecture. There are total 6 points that you are actually seeing on your screen. स्पष्टपणे तुम्हाला दिसत आहे. पहिला मुद्दा जो आपण चर्चेला घेतो आहे इफेक्टिव्ह व्हॉइस. जेव्हा तुम्ही बिझनेस एथिक्सचा विचार करता तेव्हा प्रत्येकाच्या आवाजाला एक महत्त्व आहे, एक प्रभाव आहे. प्रत्येकाचा आवाज हा तेवढाच महत्त्वपूर्ण आहे, कारण जेव्हा कोणी काहीतरी बोलेल नक्कीच तो त्या पर्टिक्युलर व्यवसायाच्या बाबतीत बोलेल, किंवा व्यवसायाच्या विरोधात बोलेल, किंवा व्यवसायाच्या सुधारणांच्या बाबतीत बोलेल. त्यामुळे प्रत्येकाच्या आवाजाला, वक्तव्याला जेव्हा तुम्ही महत्त्व द्याल, तो एक प्रभाव त्या व्यवसायामध्ये जाणवेल. म्हणून तुमच्या व्यवसायामध्ये जर बिझनेस एथिक्स असेल, इफ यू आर फॉलोइंग द एथिक्स इन युअर पर्टिक्युलर बिझनेस, देन त्याचे जे एक महत्त्व आपल्याला पाहायला मिळते, तर एक प्रत्येकाच्या आवाजाला प्रभाव राहील, प्रत्येकाच्या आवाजाला महत्त्व राहील, प्रत्येकाच्या वक्तव्याला वजन राहील, आणि प्रत्येकाने जे आपलं वक्तव्य मांडलेलं आहे किंवा जाहीर केलेलं आहे, काहीतरी बोललेलं आहे, तर नक्कीच ते त्या व्यवसायाच्या सुधारणांच्या बाबतीत जर असेल तर त्या व्यवसाय सुधारण्यासाठी त्याची मदत होईल. म्हणून पहिलं जे इम्पॉर्टन्स आपल्याला दिसत आहे दॅट इज इफेक्टिव्ह व्हॉइस. सेकंड इम्पॉर्टन्स जो बिझनेस एथिक्स आहे तो आहे म्युच्युअल ट्रस्ट आणि कॉन्फिडन्स. बिकॉज इफ यू आर वर्किंग इन अ बिझनेस, इफ यू आर वर्किंग इन एनी पर्टिक्युलर कंपनी, इफ यू आर वर्किंग इन अ ग्रुप, देअर शुड बी म्युच्युअल ट्रस्ट. एकमेकांवर विश्वास असला पाहिजे, आणि कॉन्फिडन्स असला पाहिजे की आय एम ॲक्च्युली व्हेरी गुड इन दिस पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट. सो जर एकमेकांप्रती विश्वास असेल, एकमेकांवर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, तर ते एक चांगलं वातावरण त्या व्यवसायामध्ये, त्या कंपनीमध्ये पाहायला मिळतं. अँड इट विल हॅपन बिकॉज ऑफ द बिझनेस एथिक्स. कारण ती कंपनी जर एथिक्स पाळत असेल, त्या कंपनीची काही मार्गदर्शक तत्वे असतील, त्या कंपनीची काही व्यवसाय करण्याच्या काही एक संस्कार असतील, काही त्यांच्या ट्रॅडिशन्स असतील, तर मग तिथे आपल्याला म्युच्युअल ट्रस्ट आणि एकमेकांवरचा भरोसा, कॉन्फिडन्स, विश्वास आपल्याला पाहायला मिळतो. पण ते जर तिथे मिसिंग असेल तर मग एक चांगलं वातावरण, एक हेल्दी वातावरण तुम्हाला तिथे पाहायला मिळणार नाही. सो इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट द हेल्दी एन्व्हायरमेंट इन पर्टिक्युलर बिझनेस, there should be the mutual trust among themselves, there should be confidence among themselves, एकमेकांवर विश्वास, एकमेकांप्रती आदर, हे सर्व बाबी तिथल्या कर्मचाऱ्यांमध्ये, तिथल्या वर्कर्समध्ये, तिथल्या एम्प्लॉईजमध्ये, तिथल्या ह्युमन रिसोर्समध्ये पाहायला मिळणं अत्यंत गरजेचं आहे. सो वेन यू आर टॉकिंग अबाउट व्हॉट आर दी इम्पॉर्टन्सेस ऑफ बिझनेस एथिक्स, तर पहिला जो आपण पाहिला की एक प्रत्येकाच्या वक्तव्याला एक प्रभाव, एक महत्त्व मिळेल. दुसरा जो इम्पॉर्टन्स आपण पाहिला तो आहे की एकमेकांवर विश्वास, एकमेकांवर भरोसा तुम्हाला तिथे पाहायला मिळेल, एकमेकांबद्दलचा आदर तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरा जो मुद्दा आपण पाहतोय दॅट इज अ लॉंग टाईम किंवा लॉंग रन सर्व्हायवल. नक्कीच, कारण जिथले कर्मचारी एकमेकांबद्दल विश्वास व्यक्त करत असतील, एकमेकांबद्दल आदर व्यक्त करत असतील, तर तो व्यवसाय हा जास्त काळ सर्व्हाइव्ह करेल, टिकेल, जगेल. पण जिथे एकमेकांप्रती लोकांमध्ये विश्वासच नाही, कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास नाही, एकमेकांची ती मदत करीत नाही आहे, तर इट विल गेट अफेक्ट, इट विल ॲक्च्युली हॅव अ लॉंग टर्म अफेक्ट ऑन द बिझनेस ऑल्सो. कारण जेव्हा त्या ग्रुपमध्ये, त्या कर्मचाऱ्यांच्या ग्रुपमध्ये जरच व्यवस्थितपणे काम होत नसेल, तर जे टार्गेट्स त्या मॅनेजमेंटनी सेट केलेली आहेत, जे टार्गेट्स त्या कंपनीने सेट केली आहेत, ती अचीव्ह होणार नाही, किंवा ती अचीव्ह होण्यासाठी फार वेळ लागेल. आणि जेवढा वेळ जास्त लागेल तेव्हा त्या व्यवसायाची ऑपरेटिंग कॉस्ट वाढेल, आणि ते त्या व्यवसायासाठी योग्य राहणार.
त्यामुळे जेव्हा तिसरा मुद्दा आपण म्हणतोय की बिझनेस एथिक्समुळे त्या कंपनीचं लॉंग रन सर्व्हायवल राहील, ती जास्त काळ जगू शकते, टिकू शकते, तर नक्कीच त्याला एक आधार आहे. कारण जेव्हा तुम्ही योग्य मार्गाने मार्गक्रमण करीत असाल, जेव्हा तुम्हाला स्वतःच्या ट्रॅडिशन्स, तुमचे बिझनेस एथिक्स तुम्ही सेटअप केले असतील आणि त्याला टिकून जर तुम्ही काम करीत असाल, तुमच्या बिझनेस एथिक्समुळे जर तुमच्या कर्मचाऱ्यांमध्ये, तुमच्या वर्कर्समध्ये, तुमच्या ह्युमन रिसोर्समध्ये आपसात सद्भाव, प्रेम, आदर असेल, विश्वास असेल आणि प्रत्येकाला काहीतरी आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार असेल, त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची कुठलं तरी मेकॅनिझम असेल, तर नक्कीच तिसरा मुद्दा आपल्याला जो दिसतो आहे तो शक्य आहे की तो व्यवसाय जास्त काळ टिकेल. चौथा जो मुद्दा आपल्याला दिसतो आहे तो आहे डिमांड ऑफ स्टेक होल्डर्स. त्या व्यवसायाच्या संदर्भात जे काही स्टेक होल्डर्स असतील, ते स्टॉक होल्डर्स, शेअर होल्डर्स राहतील, मॅनेजमेंट राहील, मायनॉरिटी शेअर होल्डर्स राहतील, तिथले कर्मचारी राहतील, त्यासोबतच त्या कंपनीशी जोडलेले बाकीचे आउटसाईड एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमधले त्यांचे सप्लायर्स म्हणा, बँकर्स म्हणा, इन्शुरन्स कंपनीज म्हणा, हे सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत यांच्याही वक्तव्याला आपल्याला तेवढंच महत्त्व द्यावं लागेल. बिकॉज these are also the stakeholders which directly or indirectly are working for the betterment of that particular company or that sector or that particular business. म्हणून जेवढे काही स्टेक होल्डर्सची नावं मी आता घेतलेली आहेत, तेव्हा प्रत्येकाला, प्रत्येकाच्या डिमांडला तुम्हाला महत्त्व द्यावं लागेल. कुणालाही तुम्हाला अव्हेरून किंवा त्याला दुर्लक्षून चालणार नाही. सो each and every stakeholder is very important when you are running a business. तो एकटा असेल किंवा त्याचा ग्रुप असेल, तो छोटा असेल किंवा तो अत्यंत मोठा असेल, प्रत्येकाच्या वक्तव्याला तुम्हाला तेवढंच महत्त्व द्यावं लागेल. यू हॅव टू ॲडमिट देअर कंप्लेंट्स, यू हॅव टू टेक अ नोट ऑफ देअर कंप्लेंट्स, यू हॅव टू टेक अ नोट ऑफ देअर फीडबॅक्स, यू हॅव टू टेक अ नोट व्हॉट दे वॉन्ट. आणि हे सगळं जेव्हा तुम्ही कराल तर नक्कीच तुमचा व्यवसाय समोर जाईल. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द थिंग ऑफ बिझनेस एथिक्स. कारण तुम्ही ऐकाल किंवा दुसऱ्यांना जेव्हा तुमच्या व्यवसायामध्ये ऐकण्याची क्षमता असेल, तुमच्यामध्ये ऐकण्याची क्षमता असेल, तुम्ही जर स्वतःलाच ग्रेट आहे असं समजलं आणि मला कुणाचंच ऐकून घ्यायचं नाही आहे आणि मला माझ्याच पद्धतीनं काम करायचं आहे, then it is not a good for that particular business. It is not a business ethics. So you have to give an eye and an ear to your stakeholders what they need. तर हा चौथा मुद्दा झाला. पाचवा पाहूया इम्प्रूव्हमेंट इन डिसिजन मेकिंग. नक्कीच बिकॉज वेन यू आर इन्व्हॉल्विंग ऑल दोज पीपल इन युअर प्रोसेस, वर्किंग प्रोसेस, then naturally it will improve in decision making also. कारण जेव्हा तुम्ही प्रत्येकाचं ऐकून घ्याल आणि त्यातलं योग्य काय आहे त्यावर जर तुम्ही काहीतरी निर्णय घ्याल किंवा त्यावर विचार कराल, तर नॅचरली तुमच्या डिसिजन मेकिंग ज्या आहेत, ज्या निर्णय क्षमता आहेत त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होतील, सुधारणा होतील आणि चुका होण्याची जी एक फ्रिक्वेन्सी आहे, कन्सिस्टन्सी आहे, ती नक्कीच कमी होईल. कारण जेव्हा तुम्ही स्वतः निर्णय घ्याल तो एकतर्फी निर्णय राहू शकतो, कदाचित तो शाश्वत निर्णय राहणार नाही, कदाचित तो परिस्थितीप्रमाणे निर्णय राहणार नाही. बट इफ यू आर टेकिंग द डिसिजन्स, इफ यू आर मेकिंग द डिसिजन्स, लिसनिंग टू ईच अँड एव्हरी वन, सीइंग व्हॉट इज हॅपनिंग in a company, what are the demands of stakeholders, and after analyzing all those things, when you are taking the decision, then we can say that there might be improvement in decision making. तर एक प्रकारे निर्णय क्षमतेमध्ये पण सुधारणा होऊ शकते जर तुम्ही हे सगळं केलं. आणि हे सर्व शक्य केव्हा आहे? when it is a part of your business ethics or when you are following the business ethics. So these are the importances of business ethics. That was the number 5th point. Moving to the 6th point, स्ट्रेंथ इन फेसिंग चॅलेंजेस. नक्कीच जेव्हा तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चालाल तर तुमचाही आत्मविश्वास वाढेल, तुम्हाला वाटेल की तुम्ही एकटे नाही आहेत. आणि इन दॅट केस देर विल बी अ स्ट्रेंथ इन यू, वॉट एव्हर विल द चॅलेंजेस, व्हॉट इज द साईज ऑफ द चॅलेंजेस, बट यू आर इन द पोझिशन दॅट यू विल थिंक दॅट आय एम नॉट अलोन. The people who are there in my company and the people who are the stakeholders will support me in this particular adverse situation, so your strength will get increased. But again, these are the 6 points which will be there, only there will be ethics in your business. कारण जेव्हा तुम्ही एकला चलोरेच ही जर भूमिका जर मांडली, ती आता शक्य नाही. तुम्हाला तुमच्या व्यवसायातील सर्वांना घेऊन सोबत चालावं लागेल.
प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालावं लागेल, प्रत्येकाचं ऐकावं लागेल, प्रत्येकाला पाहावं लागेल, प्रत्येकाच्या समस्या जाणून घ्याव्या लागतील आणि ज्या काही सुधारणा तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे तुमच्या क्षमतेप्रमाणे दूर करू शकता त्या जर दूर केल्या तर नक्कीच इट विल help for your business in a long run survival. It will boost up the trust and confidence. It will actually solve the demands of stakeholders. It will improve in decision making, and it will also provide strength to you to face the challenges. तर ह्या सर्व गोष्टी शक्य आहेत जेव्हा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही चांगली काय म्हणू शकतो, चांगले संस्कार, चांगल्या ट्रॅडिशन्स, चांगले एथिक्स अप्लाय करीत असाल तर. सो दीज आर द इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस एथिक्स दॅट वी आर डिस्कस्ड इन दिस 6 points. I hope you understand this point very well. This is also one of the important point regarding the examination. पण परीक्षा ही MCQ पॅटर्न मध्ये असल्यामुळे पॉइंट्सला व्यवस्थितपणे तुम्ही लक्ष द्या आणि जे व्हिडिओज माझ्या मार्फत तुमच्याकडे पोहोचत आहेत त्यांना जर तुम्ही चांगल्या पद्धतीने फॉलो केले तर यू विल गेट ऑल द आन्सर्स टू युअर MCQs. तर इथे थांबूया, परत पुढच्या लेक्चरला भेटू आपण.